पुढे तुम्हा ओळंगणी, इतर तुळणे काय पुढे, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे, तुका म्हणे नेनो युक्तीचे कोणी, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. माझा आवाज थोडासा खाली गेल्यामुळे तुम्ही सगळे लोक ॲडजस्ट करायला जगद्वंद जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपलं श्रद्धास्थान, आपलं प्रेमस्थान, आपलं विश्वासाचं स्थान, आपलं गुरुस्थान श्री ज्ञानोबाराय यांच्याप्रती आपल्या मनामध्ये असणारी जी एक श्रद्धा आहे, कृतज्ञता आहे, जो प्रेम स्नेह भाव आहे, तो व्यक्त करणारा हा अभंग आहे. महाराजांनी हा भाव प्रगट करत असताना श्री ज्ञानोबारायांचं यथोचित पद्धतीचं वर्णनही देखील केलेलं आहे. महाराजांची वर्णनाची भाषा आणि वर्णनाचे जे शब्द आहेत ते अतीव प्रेम भावोत्कटाचे तर आहेच, परंतु त्या शब्दामध्ये श्री ज्ञानोबारायांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांची जी व्यक्तिरेखा आहे आणि त्या संबंधानं असणारं जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं यथार्थ जे चिंतन आहे ते महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. मातृभूः पितृभूः पुण्यभूः पुण्य पवित्र श्री पुण्यसलिला ही दूधगंगा, वेदगंगा, ज्ञान प्रवाही, आनंद प्रवाही, भक्ती प्रवाही, प्रेम प्रवाही असणाऱ्या या पंचक्रोशीमध्ये अतिशय जुन्या कालापासून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि त्याच समवेत आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या गणपतीच्या वेगवेगळ्या देवता जे जे स्थान आहेत त्या स्थानामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारं आणि आपल्याकडे एक शब्द आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून असं स्थान असणारं भगवान श्री सिद्धिविनायक श्री गणेशजींचं हे भक्तिमय द्वार. आणि या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपण सर्वजण भाविक वर्ग, वारकरी वर्ग आणि या संस्थांच्या अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जो काही उत्कर्ष झालेला आहे, जी काही अभिनवता निर्माण झालेली आहे, जी काही प्रगती निर्माण झालेली आहे, या सर्व प्रगतीमध्ये समाविष्ट असणारी इथली या मंदिराची चॅरिटी ट्रस्ट कमिटी आदी सर्वांच्या सहकार्याने आणि प्रत्यक्ष श्री गणेशजी देवता आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वारकरी संप्रदायाच्या पांत पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. या भूमीशी, इथल्या लोकांशी आणि त्या अनुषंगाने श्री गणेशजींशी माझं एक मातीचं नातं आहे, अथवा माझी नाळ जी म्हणायची ती इथली जोडलेली आहे. आणि खरोखर मला हा व्यस्ततेमध्ये वेळ नव्हता, परंतु तरीही देखील श्री गणेश देवता तुरंबे असं नाव आईच्या कानावर पडलं आणि आई म्हणली आता तू 4-5 कार्यक्रम काही सांगू नको, सगळे बुडाले चालतील, परंतु तुला गणपतीला जायला पाहिजे. आणि म्हणून त्या प्रेमास्तव मी या ठिकाणी आलेलो आहे. प्रत्यक्ष गणेश देवता जिच्या ठिकाणी मला एक शोकांतिका वाटते या गोष्टीची की ती खरी तर बुद्धी देवता आहे का नाही. प्राज्ञता, मेधाबुद्धी आपल्याला जी आवश्यक आहे, जी आपल्या पारमार्थिक उन्नतीमध्ये व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदनः असं तिचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेत. अव्यवसायात्मिका बुद्धी बहुशाखा ही अनंताश, जिच्यामध्ये अनंतता आहे, ज्याच्यामध्ये बहुशाखा आहे, जी विभिन्न प्रकारची आहे.
जिच्या ठिकाणी वैचित्र्यता आहे अशी असणारी बुद्धी, किंवा आपण असं म्हणू प्रकृती अनुरूप, समय अनुरूप, काल अनुरूप, स्थल अनुरूप ज्या बुद्धीमध्ये बदल होतो, जी बुद्धी बदलते नेहमी, त्या बुद्धीला अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. परंतु जी बुद्धी कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही, जी स्थिर असते, अचलोयम सनातनः अशी असते, अशी अचल स्वरूपाची, स्थिर स्वरूपाची जी प्राज्ञ मेधा बुद्धी आहे. श्री महाराजांनी आपल्या मागणीमध्ये ज्या विभिन्न मागण्या मागितलेल्या आहेत त्यामध्ये असं एक बोललेलं आहे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल मधी, धरिले ते जाईल सिद्धी म्हणून श्रम वाटत असे. महाराजांना असं वाटतं की बुद्धी माझी आहे, पण बुद्धीचा दाता तू आहेस ना, आणि म्हणून माझ्या बुद्धीमध्ये बदल होऊ नये, माझी बुद्धी स्थिर राहावी, ती आत्मानुषंगाने राहावी, हे की नाही. तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायण, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मान नियम्यच. अनेक ठिकाणी भगवद्गीतेमध्ये अथवा ज्ञानेश्वरीमध्ये त्या बुद्धीचं वर्णन केलं आहे. ज्ञानोबा म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही, असं जिथं तिथं तिचं महत्त्व गायलेलं आहे. त्याचं कारण आहे का परमार्थामध्ये तुमच्या शरीराला महत्त्व नाही, परमार्थामध्ये तुमच्या बुद्धीला महत्त्व. तुमची बुद्धी कशी आहे, ती कशी राहिली पाहिजे, तिनं कोणकोणत्या गोष्टीचं ज्ञान संग्रहित केलं पाहिजे, आदी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून ही देवता बुद्धी देवता आहे, बुद्धिप्रधान देवता आहे. श्री ज्ञानोबरायांनी आपल्या प्रिय देवतेच्या समवेत श्री गणेशजींचं इतकं उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे, ती बुद्धी प्रदान करणारी आहे. पण शोकांतिका एक आहे, ती सांगतो आहे की जी बुद्धी देणारे आहे, ज्ञान देणार आहे, आत्मनिष्ठपणा निर्माण करून देणारे आहे, पण तिच्याजवळ गेल्यानंतर बुद्धीची मागणी कोणीच करत नाही. पुत्रम देही, धनम देही, सन्मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, पैसा पाहिजे. हा आपल्याकडं आपण ज्या उन्नतीच्या उत्कर्षाच्या ज्या काही गोष्टी करतो या सगळ्या भौतिक स्वरूपाच्या आहेत, भौतिक साधनानं लिप्त झालेल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, जेवढे काही भौतिक साधने आहेत, ज्या ज्या गोष्टी प्रकृतीशी संबंधित आहेत, त्या क्षयातीत आहेत, त्या क्षयातीत आहेत, बदल होणारे आहेत. आणि म्हणून चिर स्वरूपाचं, स्थावर स्वरूपाचं, अचल स्वरूपाचं, निश्चल स्वरूपाचं असं असणारं जे बुद्धी तत्व आहे, ज्ञान तत्व आहे, आपल्या आत्मज्ञानाचं आपण जर संभाषण करू लागलो तर त्यामध्ये सत, चित आणि आनंद असा त्रयभाव सांगितलेला आहे. ज्ञान, सत्यता आणि आनंदता हे रूप आहे. आणि म्हणून आपण त्या देवतांच्याकडं ते मागायला पाहिजे. कदाचित माझ्या आईनं ते गणपतीकडे मागितलं असावं म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली. हेकडे बहुत दिवस होती मजास, आजी घडले सायास रे, तुका म्हणे होय तुमचे निपुण. आपल्या जीवनाला एक रूपरेषा असते, जीवनाचा प्रवास असतो. प्रवासामध्ये आता गाडीतून येताना माझ्याबरोबर सगळे वारकरी आम्ही बोललो, अनेक स्वरूपाच्या प्रमोद महाराज अडचणी माझ्यासमोर मांडतात. कारण यायला 6 महिने 7 महिने जातात. 6-7 महिन्यामध्ये लोकांच्या मध्ये खूप उलताफालत झालेल्या असते सगळ्या गोष्टी. आणि मग सुखदुःखाच्या गोष्टी होतात. हे असं का, हे तसं का, हे असं का होतं, असं म्हणतात लोक. आणि तो नित्यतेचा अनुभव आहे की माणसाचं मन स्थिर असेल, तो आनंदी असेल तर काही अभिनव स्वरूपाच्या गोष्टी करू शकेल. म्हणून आणि काय होतं, दुःख आलं की माणसं ते दुःख देवाच्याच डोक्यावर थापतात, देवाच्या डोक्यावर थापतात. परवाचा एक प्रसंग आहे की त्या प्रसंगामध्ये एका घरी अनाहूतपणे होऊ नये अशी दुःखद घटना घडली. आणि म्हणून सांत्वन करण्यासाठी मला काही लोक म्हणले, भाऊ आपल्या जवळचे, आश्रमाच्या जवळचे आहेत, पारमार्थिक स्नेहसंबंधाचे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. मी म्हणलो ठीक आहे जाऊ, त्यांचं सांत्वन. तर तिकडं गेलो
तर गेल्यानंतर तिथली जी माता माऊली होते तिनं मला पाहिलं. जसं पाहिलं तसं तिनं देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. मी विचार केला, माझं काय चुकलं का देवाचं काय चुकलं? माझ्या मनात प्रश्न पडला आणि मी ती गोष्ट त्यांना सांगितलं की बाबा, मी तर सांत्वन करायला आलोय आणि हे देवाला शिव्या देते, याचं कारण काय? श्री ज्ञानोबारायांनी यम संयमतामहम, भगवंतांनी ज्या आपल्या विभूती सांगितल्या 10व्या अध्यायामध्ये, त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जगाचे शुभाशुभे लिहित प्राणियांच्या मानसाचा झाडा घेत केली अनुरूप होत भोग नियम. जे आपल्याला प्राप्त झालेले जे जे भोग आहेत ते सर्व भोग भगवंतांनी लिहिले, पण कैसे लिहिले? प्राणियाच्या मानसाचा झाडा घेते. म्हणून माणसाच्या शारीरिक वाचिक कर्माच्या समवेत मानसिक कर्म पण अपेक्षित आहे सांगितले. तुम्ही शरीरानं काय करता, वाणीनं काय करता, यापेक्षा मनानं काय करता हे महत्त्वाचं. ते मनाचं कर्म स्वतंत्ररित्या देव लिहून ठेवतो. यम संयमतामहम, संयमन करण्यामध्ये मी यम आहे तो लिहितो. असो हे सांगण्याचं कारण आहे, जीवनाचा प्रवास असतो आणि त्या प्रवासामध्ये आपण कधी थकलो, भागलो, शिंडलो, कष्टलो आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला विश्रांती घ्यायची आहे, आपल्याला समाधानाचं स्थान शोधायचं आहे, आपल्याला आत्मानंदाचं स्थान शोधायचं आहे. कुठं मिळतं? महाराज, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. ठीक आहे, कुठं विश्रांतीचं स्थान आहे? संतांच्या ठिकाणी. आज अविश्रांत असणारे लोक आपण विश्रांती घेण्यासाठी श्री गणेशजींच्या दरबारात. श्री ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्ञानोबारायांचं प्रपंचिणी वाले साधू संगे प्रपंचिणी वाले प्रपंची निवाले साधू संगे. मला वेळ कमी आहे, आम्हाला थोडंसं व्याख्यान जास्त करायचं. मी असं तुमच्या सर्वांच्यावरती अगोदरच तुमची क्षमा मागितलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आनंदानं प्रेमानं गायचं आहे ते गा, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. परंतु कदाचित हे सगळं करता करता पुढं जरी गेलो तरी थोडी क्षमा असावी. ठीक आहे. प्रपंच निवाले साधू संगे. कुठं निवाले ते आपण थोडं अनुमान करू शकतो. निवाले या शब्दाचा अर्थ आहे अगोदर ते तापले पाहिजे. थोडं इको कमी का, ते तापलेले आहेत आणि म्हणून ते निवते आहेत. मग तापले कुठं आणि निवाले कुठं असा शोध घेतला तर संसारात तापले, संसाराच्या तापले तापलो मी देवा. ठीक आहे, याच्यामध्ये तापलो, पण निवालो कुठं हे सांगितलं. साधू संगी निवालो. श्री ज्ञानोबारायांनी गीतेच्या संबंधानं बोललेलं की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथशांता विसावा वय. संसार पथावरती मार्गावरती जे धावणारे आहेत, विश्रांत काम करणारे आहेत, परिश्रम करणारे आहेत, असे जे दुःखी झालेले, कष्टलेले, भागलेले, परिश्रमाने अगदी गलित गात्र झालेले असे जे लोक आहेत, त्यांना थांबण्यासाठी श्लोक अक्षर द्राक्षलता वेलीचं वर्णन केलेलं आहे, रूपक केलं ज्ञानोबाराय. हा कडू कारल्याचा वेल नाही म्हणत, हा कशाचा वेल म्हणताय? श्लोक अक्षर द्राक्षलता. ही द्राक्षवेली आहे, ही द्राक्षांची वेली, आणि त्याच्या सावलीला हे सगळे असणारे साधक इथं रमता आहेत असं त्याचं वर्णन. आणि म्हणून आपण विश्रांती घेण्यासाठी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे लोक आहात. आपण पंचक्रोशीचं एक दिव्य स्वरूपाचं असणारं हे ऊर्जा स्थान आहे, म्हणून प्रकाशाचं स्थान आहे, शक्ती स्थान आहे. आपल्या पंचक्रोशीचं मी तर असं म्हणेन हे बलस्थान आहे, ही बलभूमी आहे. इथून आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे, इथं आपल्याला प्रकाश न्यायचा आहे, इथून ऊर्जा न्यायची, इथून शक्ती न्यायची, इथून सामर्थ्यता न्यायची. जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती इथून घेऊन जायचं आहे. ती बल प्रदान करणारी आहे, देवता आहे. सहज श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आत्ताच होऊन गेला, आणि तो होऊन गेला असल्यामुळे असं वाटलं की श्री ज्ञानोबारायांचं चिंतन करावं. हा एक पहिला भाव. आणि दुसरा भाव असा पण आहे
की हाच श्री ज्ञानोबारायांच्या संबंधाने चिंतन करण्याचं कारण असं पण आहे की आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये राहतो, आपण ज्याचे अनुयायी आहोत, आपण जो धर्म स्वीकारलेला आहे, त्या स्वीकारलेल्या धर्माचे जे मूळचे प्रेषित आहेत, मूळचे असणारे आपण त्याला आयडल म्हणू, ज्यांनी हा संपूर्ण असणाऱ्या मार्गाचा उत्कर्ष करून आपल्यापर्यंत पोहोचला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, अशा प्रकारचं स्थान ज्या ज्ञानोबारायांनी केलं आणि त्यांच्याबरोबर त्या 12व्या शतकापासून 11व्या शतकाच्या मध्य आणि नंतर 12व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते अगदी 16व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत श्री निळोबाराय आधीपर्यंत असणारे हे आपण मध्ययुगीन कालातील संत असं म्हणू. अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे संतांचे काही प्रकार पडतात. म्हणजे कालानुरूप, कालाच्या अनुषंगाने भगवत पाद पूज्य जगद्गुरू श्री शंकराचार्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ते थोडेसे अर्वाचीन, प्राचीन येतात पाठीमागे. त्यांच्यानंतर येणारी ही एक पिढी आहे 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत. इथंपर्यंत असणाऱ्या संत मालिकेचा आपण जर अभ्यास केला तर या प्रत्येक संत मालिकेचं एक वेगळंपण आहे, एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामध्ये असणारी ज्ञानमीमांसा, भक्तिमीमांसा, कर्ममीमांसा, उपदेशमीमांसा, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करू गेलो तर प्रत्येकाच्या ठिकाणी एक नाविन्यता आपल्याला पाहायला मिळते. श्री ज्ञानोबाराय या सगळ्यामधले पहिले प्रेषित आहे, तेवढं लक्षात ठेवा. पहिले आहेत हे पहिले. या पहिल्या असणाऱ्या ज्ञानोबारायांची गरिमा, यांची श्रेष्ठता, यांची असणारी महत्तता आपल्याला कळालं की आपल्याला लक्षात येईल आपणही तसे आहोत. कशा आहोत? तसे आहोत. कशा आहोत तुम्हाला सांगतो. श्री ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. ज्ञानदेव घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी वैसला निर्माण, कथा कीर्तन किंवा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी, समाधी संजीवन, हरिपाठ, ज्ञान गूढगम्य, ज्ञानदेवाला दले, निवृत्तीने दिदले, अशा अनेक ठिकाणी हरिपाठामध्ये त्याचं गायन केलेलं आहे. मी का सांगतो आहे, श्री ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली ही विशेष नाही, कारण ते अजान सिद्ध संतच होते. त्यांच्या समाधीच्या प्रकरणामध्ये वर्णन करत असताना काय म्हणलेलं आहे, तुमची समाधी आत्ताची नाही आहे. पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली, अष्टोत्तरशे वेळी समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहना खाली. 108 वेळा श्री ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली आहे असं श्री संत नामदेव महाराजांचं म्हणणं आहे. या प्रमाणाच्या अनुषंगाने जर इतक्या वेळा संजीवन समाधी तुम्ही घेतलेली आहे तर आता या युगामध्ये तुम्ही संजीवन समाधी घेतात यात विशेष नाही. विशेष हे आहे की श्री ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली ही त्यांच्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती संजीवन समाधीची असणारी ज्ञान परंपरा, ती असणारी बोध परंपरा त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आज श्री ज्ञानोबारायांचे अनुयायी देखील का झाकली या घटीचा दिवा नेनो काय झाला केदावा याप्रमाणे देह ठेवतात. ही ज्ञानोबारायांची अनुग्रहित केलेली अनुकंपा आहे, ही कृपा आहे. एकटा केला आणि एकटा करून गेला याला विशेष नाही आहे. मी केलं आणि मी इतरांना देऊन गेलो. एकटं खाण्याला काय म्हणतात? स्वार्थी म्हणतात. ठीक आहे, पण सर्वांना वाटणाऱ्यांना स्वार्थी म्हणतात का? नाही. संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि त्यांनी ती संजीवन समाधीची परंपरा दिली. आजपर्यंत आधुनिक असणारे संत हे देह कसे ठेवतात यातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुरुवर्य गुरुजींचे भाऊ श्री शांतीब्रह्म अण्णा महाराज. त्यांनी देह कसा ठेवला हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं. ही काही दिलेली परंपरा आहे, साधू पुरुषांनी आपल्याला दिलेली ही एक बोध परंपरा आहे. आणि म्हणून त्यांचं थोडंसं चिंतन करावं की ज्ञानोबाराय काय कळाले की ज्ञानेश्वरी कळेल. ज्ञानेश्वरी कळाले की आपल्याला हरिपाठ कळेल, अमृतानुभव कळेल, चांगदेव 65 कळेल, स्फुट अभंगाची जी मालिका आहे ज्ञानोबारायांची ती अभंगाची मालिका कळेल. एरवी आमच्यातले काही जे लोक आहेत जे समाजापुढे हात पसरून गेलेले आहेत ना, मला तरी असं वाटतं की यांना ज्ञानोबाराय आजपर्यंत कळाले नाहीत म्हणून दुसऱ्या पुढे हात पसरतात. खरा जो ज्ञानोबारायांचा अनुयायी आहे, जो महाराजांचा खरा अनुयायी आहे, तो कुणापुढे हात पसरत नाही. तो हात पसरलेल्या हातात काहीतरी ठेवतो, प्रसाद देतो. एवढी त्याची श्रेष्ठता आणि त्याची गरिमा, त्याची उंची आहे तेवढी. आणि म्हणून
श्री ज्ञानोबराय. व्यक्तिमत्व पहा, चौफेर स्वरूपाचं, अष्टपैलू म्हणण्यापेक्षा सहस्त्रपैलू मी तर म्हणेन. कोणी कोणत्याही पद्धतीनं पहा, जसा हिरा असतो, हिरा अतिशय अजोड स्वरूपाचा हिरा, त्या हिऱ्याला जेवढे काही पैलू पाडाल तेवढे पैलू त्याच्यावरती पडतात. पण तो पैलू पाडणारा कौशल्यवान असावा लागतो, तो युक्तिवान असावा लागतो. युक्तिवान कौशल्यवान असणारा व्यक्ती त्या हिऱ्याच्या, अजोड असणाऱ्या हिऱ्यावरती अनेक अनेक पैलू पाडतो आणि त्या प्रत्येक पैलूचं एक वैशिष्ट्यमय स्वरूपाचं वर्णन असतं, अथवा त्या पैलूवरती पडणारा एक प्रकाश, स्वतंत्र प्रकाश असतो. ती मालिका स्वतंत्र असते, त्याच्यावरून पडलेली. तसं ज्ञानोबरायांच्याकडे पाहण्याचं हे आपलं जीवन आहे. अथवा ज्या ज्या साधकांनी, ज्या ज्या ज्ञानी विद्वान पुरुषांनी श्री ज्ञानोबरायांना पाहिलं ना, काय कुणास ठाऊक, परंतु ज्ञानोबरायांचं वर्णन केल्याशिवाय राहिलेलं नाही कोणतेही साधू संत. ज्ञानोबरायांच्यापासून ते निळोबरायांच्यापर्यंत जेवढे साधू होऊन गेले त्या सगळ्या साधूंनी ज्ञानोबरायांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. इतकं वर्णन केलेलं आहे की समाधीच्या अभंग म्हणा, श्री ज्ञानदेवांचा महिमा म्हणून आपण ज्या मालिका पाहतो त्याच्यामध्ये स्वतंत्र त्यांचं वर्णन आहे. हे त्याचं कारण आहे. तरीही देखील ज्ञानोबरायांच्या ठिकाणी सर्व साधू पुरुषांना एक सामायिक स्वरूपाचा भाव प्रगट झाला. सामायिक म्हणजे सगळ्यांना सारखा दिसला, सगळ्यांना सारखा दिसला. ज्ञानोबरायांना पाहिलं श्री संत नामदेव महाराजांनी, श्री ज्ञानोबरायांना पाहिलं त्यानंतर येणाऱ्या श्री संत शांतीब्रह्म नाथ महाराजांनी, त्यानंतर श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, निळोबारायांनी, आदी करून असणारे गोरोबा काका असतील, बहिणाबाई असतील, जणाबाई असतील, आदी असणाऱ्या संतांनी श्री ज्ञानोबरायांना पाहिलं. आणि या सर्वांना एक सामायिक भाव ज्ञानोबरायांच्या ठिकाणी दिसला. आणि तो म्हणजे कोणता आहे तर तो मातृत्व आणि वात्सल्य भावानं परिपूर्ण असणारा आई मातृत्व भाव दिसला. ज्ञानाबाई माझे अनाथाची माय असं म्हणलेलं, एका जनार्दनी पाय वंदित असे, असंच म्हणलेलं आहे ना. ती योगियांची माऊली आहे, ज्ञानाची माऊली आहे, सगळ्यांची माऊली आहे ती. याचा अर्थ आहे सर्व साधू संतांनी विभिन्न वर्णन केलं, पण त्याही वर्णनामध्ये एक असा भाव आहे जो मातृत्व ज्ञानोबरायांच्या ठिकाणी दिसला आणि तो सर्वांनी रेखाटला. सगळ्यांनी वर्णन केलं, परंतु त्याही मध्ये आज जे वर्णन करतात ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहे. यांचं थोडं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. मी कदाचित कीर्तन माझं प्रस्तावनेमध्ये संपलं तरी चालेल, त्याचा पुढचा भाग मी थोडासा दिग्दर्शन करून सांगणार आहे, परंतु तरीही देखील एक दोन भाग आहेत जे अभंगाच्या वर्णनाच्या पूर्वी माझ्या समोर येत आहेत. पहिला भाग असा आहे की आज जे वर्णन करणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहे यांचं ज्ञानोबरायांच्या दृष्टीने थोडं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. काय आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे पहा. वैशिष्ट्य हे आहे की माऊलींच्या नंतर होऊन गेलेले जे संत आहेत, या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं हे सगळ्यांना माहीत आहे. व एक गोष्ट अशी आहे, जे ज्ञानोबराय आहेत ते ज्ञानोबराय महाराजांचं वर्णन करतात. कुणाचं वर्णन करतात? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं वर्णन करतात. कोण करतात? जे समाधीस्थ झालेले ज्ञानोबराय. हे आगळं वेगळं वैशिष्ट्य महाराजांना प्राप्त झालेलं. कसं प्राप्त झालेलं आहे? थोडीशी कथा तुम्ही अनुभवा, त्या कथेच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल. जो एक भाग रामेश्वर भट्ट, एक चरित्रात्मक स्वरूपाचा भाग. आणि सगळी कथा सांगत बसत नाही, थोडंसं तो तुम्हाला माहिती. त्या रामेश्वर भट्टांच्या संपूर्ण शरीराचा दाह होऊ लागला वगैरे वगैरे. ते अनगडशहा फकीराची विहीर वगैरे सगळं झालं आणि अंगाचा दाह होऊ लागला. दाह होऊ लागल्यानंतर हा दाह का होतो, कशामुळे होतो, याचं चिंतन करू लागले रामेश्वर भट्ट. आणि चिंतन करता करता त्यांची प्रिय देवता, त्यांची इष्ट देवता श्री संत ज्ञानोबराय, या ज्ञानोबरायांच्या समोर जाऊन त्यांनी सांगितले, काय चालू, माझ्या शरीराचा दाह होतो, इतका दाह होतो आहे. कारण की अध्यात्म, अधिभौतिक, अधिदैविक तिन्ही स्वरूपाचे ताप माझ्या अंगामध्ये शिरलेले आहेत. जणू लाही होऊ लागले माझ्या शरीरात. कशामुळं घडले, काय कारण आहे, काय कारण आहे. त्यावेळी स्वतः श्री ज्ञानोबरायांनी तिथं वाक्य बोललेले आहेत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा, जो का अवतार नामयाचा,
सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडिले रे निंदा, म्हणून ही बाधा जडली तू. काय म्हणलं, हे जे तुकाराम महाराज आहेत हे आत्ताच्या काळामध्ये महाविष्णूचा अवतार आहेत आणि ज्ञानोबाराय हे देखील महाविष्णूचा अवतार आहेत. या अनुषंगाने ते माझा अवतार आहेत आणि त्याची तुझं काही घडली रे निंदा, त्यांची काहीतरी निंदा तुझ्याकडून झालेली आहे. काय निंदा झाली आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा परिणाम आहे की तुझ्या अंगाचा दाह होतो आहे. आता तुला तुझा दाह अंगाचा जर संपवायचा असेल, घालवायचा असेल तर महाराजांना तुला शरण जावं लागेल. रामेश्वर भट्ट जे दशग्रंथी ब्राह्मण आहेत, ते दशग्रंथी असणारे ब्राह्मण नंतर महाराजांना शरण गेले. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा, इतक्या श्रेष्ठतेला प्राप्त झालेत. आणि ज्यांनी महाराजांचं वैभव आहे, ज्यांनी गाथा बुडवली, लक्षात घ्या, ज्यांनी गाथा बुडवली त्याच गाथ्यामध्ये रामेश्वर भट्टांचे अभंग समाविष्ट केले. हे महाराज आहेत. लक्षात आलं का? हे कोण आहेत? हे महाराज आहेत. लक्षात घ्या, आपल्याला जो बुडवतो अथवा बुडवण्याचा जो प्रयत्न करतो, समजायचा आपण त्याला तारलं पाहिजे. साधू पुरुषाचं लक्षण आहे सतरती सतरती स लोकांस तारेते. नारदजी काय म्हणतात, ते तरतात विशेष नाही, नाव तरतेच पण नावेमध्ये बसणाऱ्या सर्वांना ती तारते. तसं साधू पुरुषाचं जीवन आहे आणि म्हणून अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण असणारं जीवन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. तुम्ही सांगा की अशा प्रकारची एक वैशिष्ट्यपूर्ण माऊलींनी वर्णन करावे इतकं भाग्य कुठल्या संतांच्या पाशी होतं? ते महाराजांच्या पाशी होतं. ते महाराज या ठिकाणी श्री ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. आणखीन एक दुसरा यातला भाग आहे, तो दुसरा भाग सांगतो. या अभंगाच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी आहे की धरणेकराला केलेले उपदेश म्हणून, हे केले. मी पहिल्यांदा सांगून जाईल, ते धरणेकरी म्हणजे त्यावेळेचा धरणेकरी होता असं नाही. ते धरणेकरी म्हणजे आपण आहोत एवढं लक्षात ठेवा. कदाचित ती भूमिका आहे, आपली भूमिका आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे. अर्जुनाला केवळ निमित्त केलेलं आहे, पण तो ही भगवद्गीता कुणाला सांगायचं होतं? संपूर्ण विश्वामध्ये जेवढे प्राणी मात्र आहेत त्या सगळ्यांना तो उपदेश करावा हा हेतू भगवंताचा होता. म्हणून अर्जुनाला केवळ निमित्त केलेला आहे. पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नामानी यानी एको मंत्र हा कर्म आपी एकम तस्य समर्पण. हे व्याकरण शिकणाऱ्याचे तोडकर ते काय आगळं वेगळं आहे तर नको सांगायला. याच्या तुम्ही सगळ्या व्याकरण, न्यायशास्त्र, वेदांतशास्त्र, मला असं वाटतं आता आपला हा ओंकार महाराज आहे, आधी करून लोक आहेत सगळे येतात. तुम्ही सगळे मला आधीच सांगितलं की परिसर वेदांताचं अध्ययन करणारे आहे, वेदांताच्या पाठाचे अध्ययन करणारे. पण त्याहीमध्ये असं वाटतं की वेदांताचं सार अध्ययन करतात पण व्याकरणशास्त्र कुठं ऐकतात, न्यायशास्त्र कुठं ऐकतात. या दोन गोष्टीची कमतरता आपल्या या भूमीला आहे असं मला वाटतं. बाकी माझं बुद्धी कमी असेल म्हणा, मला समजत नसेल, पण या गोष्टीबद्दल काही प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी हे गीतेचं रूप आहे, लक्षात घ्या. मूळ संस्कृताच्या ग्रंथा मूळ ग्रंथ कोणता आहे? गीतालंकार नामज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे गीतेचं अभिनव रूप आहे, पण तिची मूळ माता कोण आहे? संस्कृत आहे. मराठी भाषेची मूळ माता कोण आहे? संस्कृत आहे. आणि म्हणून आपलं सनातन वैदिक धर्म संस्कृतीचं सगळं साहित्य वाङ्मय हे मूळ संस्कृतमध्ये आहे. आणि म्हणून व्याकरणाचाही अभ्यास त्याच तोलामोलामध्ये, त्याच पटीमध्ये, वेदांत शास्त्राच्या पटीमध्ये झाला पाहिजे. हे दोन्ही पावले आपले स्थिर असले पाहिजे, स्थावर असलं पाहिजे. तर्कशास्त्रामध्ये, न्यायशास्त्रामध्ये अधिकाऱ्याचं लक्षण केलेलं आहे. कशाचं लक्षण केलेलं आहे? अधिकाऱ्याचं. विचारसागरामध्येही केलेलं आहे ना अधिकार. ज्याने या जन्मी पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना असं वगैरे हे की नाही. जो सुमनी ज्ञानोबा जो सुमणो आणि शुद्धमती जो अनिंदको अनन्यगती पैगा गोपेही तया प्रजे
सावळीचे सुखे असं म्हटलेलं आहे. एक 2-3 पदं येऊन गेलेले आहेत त्या अधिकारासाठी. अनसूयवे, पूत पापा आणि अनघा, काय शब्द येऊन गेलेत गीतेमध्ये? हे शब्द अर्जुनाबद्दल वापरलेले आहेत. अनसूयवे कुठं येऊन गेला? इदम तुते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे, अहम अनसूयवे प्रवक्ष्यामी. हे अर्जुना तू कसा आहेस? तू अनसूयवे आहेस, अहम प्रवक्ष्यामी, म्हणून मी तुला सांगतो. अहम हा करता अध्यारोपण येतो तिथे. आणखीन अणगहा, सोमपा पूत पापा, इथं पूत पापा होऊन गेला आणि अणगहा तिथं आला. इति गुह्यतमम शास्त्र मीदम इदम उक्तम मया अणघहा, तिथं शब्द आहे, संधी झालेला अणघा. अशा काही पदं आहेत. आणि आपण जोपर्यंत संस्कृत भाषेला गवसणी घालत नाही, ठीक आहे, मूळ संस्कृताच्या ग्रंथावरी मराठी नीट पडिता, अभिप्राय मानल्या उचिता, कवनभूमी हे न चोजळे, असं वैशिष्ट्य आहे. मी काय सांगत होतो श्री ज्ञानोबा संबंधानं, तिथं ज्ञानोबांना ज्ञानोबांचं हे जे वर्णन केलं त्याच्या संबंधानं महाराजांच्या जीवनातील ही गोष्ट आहे की धरणे करायला केलेला उपदेश, धरणे करायला केलेला उपदेश. तो धरणेकरी दुसरा तिसरा कोणी नसून जसा अर्जुन हा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतो, तसंच धरणेकरी देखील आपल्या सर्वांचं काय करतो आहे? प्रतिनिधित्व करतो आहे. आणि त्या प्रतिनिधित्वाची गोष्ट महाराजांनी समोर आणलेली आहे. मी तेवढं सांगणार आहे आणि मुख्य अभंगाकडे येणार आहे. प्रतिनिधित्व म्हणून आलेला धरणेकरी काय म्हणतो आहे पहा. माऊलींनी त्या धरणेकऱ्याला महाराजांच्याकडं पाठवलेलं आहे. माऊलींच्या बद्दल महाराजांच्या मनामध्ये अगोदरचीच श्रद्धा आणि गुरुभाव असल्यामुळे त्यांनी सरळ सांगितले, काय ज्ञानेश्वरी उणे इथं पाठविले धरणे. काय ज्ञानेश्वरीमध्ये उणा आहे ती इथं तुम्ही धरणे करायला माझ्याकडं पाठवलं. हे काय, आपल्याकडे कोणी आला तर त्याला बाकी ग्रंथ नंतर द्या, परंतु ज्ञानेश्वरी अगोदर द्या. ऐका, ज्ञान होय मुढा अति मूर्खा, त्या असं त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून तुम्ही कशासाठी या धरणे करायला माझ्याकडं पाठवलं? बरं ठीक आहे, आगा येवदारा आगा विश्वंभरा, हे सगळे अभंग तिथले आहेत, हे तिथले अभंग आहेत. तिथं ज्ञानोबरायांच्या प्रती महाराजांनी हे गायलेले अभंग आहेत. हे सगळं म्हणून आता तू आलेला आहेस ना माझ्याकडं, आता तू माझ्याकडं आलेला आहेस, माऊलींनी पाठवलेला आहे, ठीक आहे, तुझी भावना मी जाणतो आणि जाणून मी तुला उपदेश करू. नको पडू ग्रंथाचे भरी, शीघ्र व्रत करी हेची एक. काय करतो? ग्रंथाच्या या भारामध्ये पडू, लक्षात घ्या, ग्रंथाच्या भारामध्ये माणसानं पडू नये. ज्ञान घ्यावं, तो ज्ञानाचा अभिमान घेऊ नये. लक्षात घ्या, ज्ञान मीमांसा अशी आहे, ज्ञान मीमांसा अशी आहे, अभिमान जो आहे ना त्याला कोणाचा तर आधार लागतो. अभिमान हा गुणाश्रित आहे. कशाच्या आश्रित आहे? गुणाश्रित आहे. महाराज पखवाज वाजवतात, हा यांचा काय आहे? गुण आहे. पखवाज वाजवणे या दोघांचा गुण आहे. मग या गुणाच्या अनुषंगाने अहंकार इथं राहू शकतो. पण एखाद्याला वाजवताच येत नाही, तो काय म्हणेल मला कशाचा अभिमान, मला काय वाजवता येतं का? अशा अनेक गोष्टी. अहंकार अभिमान विना गुण आश्रित राहत नाही. गुण ज्याच्याकडे आहे त्याला अभिमान. अभिमान आहे का? दांडगा अभिमान आहे. मी क्षमा मागून मागतो, मी आधीच म्हटलो तुम्ही सगळे मोठे लोक आहात, मी असं पाहिलेलं आहे, आमच्यातले काही लोक कीर्तनकाराला अडवतात, आमच्यातले काही लोक वारकऱ्यांना अडवतात, भजनाला आले तरी भांडणं, पारायणला आले तरी भांडणं, कीर्तनाला आले तरी. मी म्हणतो अरे ते करता आता दमत नाही का तुम्ही? आहे का नाही? स्वामीजींचं प्रिय वाक्य आहे, आपलं अनमोल स्वरूपाचं आयुष्य आहे, माणसानं संघर्षामध्ये घालवू नये. संघर्ष करावा, ऐका, संघर्ष करावा, पण तो कुणाशी करावा? तो आपल्यामध्ये असणाऱ्या राक्षसाशी करावा. बाहेरच्या राक्षसाशी काय संघर्ष करायचा? संघर्ष करायचा आहे आतल्या राक्षसांना मोडा. रामायणाचा, अध्यात्म रामायणाचं हे तत्वच आहे. रावण बाहेर कुठं नाही आहे, कुठं आहे तो? आतमध्ये. स्वामीजींचं पुढचं वाक्य आहे, ते म्हणतात आपल्यामध्ये राम पण आहे आणि रावण पण आहे. आपल्यामध्ये राम पण आहे आणि रावण पण आहे. पण आपण खायला कुणाला घालतो तो वाढत असतो.
रावणाला खाया घातलं की रावण वाढतो. रामाला काय लागतं? त्याला सत्य, नीतिमान, सदाचार संपन्न, दैवी संपन्न असा माणूस लागतो. आणि रावणाला काय लागतं? आम्ही सांगायची गरज नाही, त्याला सगळंच लागतं. त्याला त्याचंही लागतं आणि दुसऱ्याचंही लागतं. तो रावण आहे समजा असा. म्हणून आपल्या जीवनामध्ये संघर्ष इथं आल्यावर तरी अजिबात करू नका. लक्षात घ्या, इथं आल्यावर लोक अडवतेच दांडगे. मी ज्यावेळी पहिल्यांदा शिकू लागलो ना, त्यावेळी मला कुठून अडवलं होतं ते आता सांगायची ही जागा नाही. पण ठीक आहे, परीक्षा घेणं, परीक्षा करणं योग्य आहे. पण एक स्तर असतो. ज्ञानोबा असं म्हणले का, ज्ञान होय अज्ञानासी असंच म्हटलं ना, का ज्ञान होय ज्ञानासी असं म्हटलं? अज्ञानासी. श्री एवढं वाक्य सांगतो आणि मी माझ्या मूळ विषयावरती सगळ्यांनी लक्ष दिलं आहे का? श्री ज्ञानोबरायांना असंस्कृत, असंस्कारी, अज्ञानी, मूढ माणूस चालतो, तर आपल्याला का चालू नाही? चालू नाही का? चालायला पाहिजे. अशी गोष्ट आहे. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य. इथं यारे हां, इकडं तुम्हाला अध्ययन करायला कशाची मीमांसा नाही. मी पुढं ते थोडं थोडं येईल तसं सांगणार आहे. पण इथं कुठल्या मर्यादा नाहीत. असो, तर तिथं त्या महाराजांनी धरणे करायला सांगितलं. नको पडो ग्रंथाचे भरी. हे ग्रंथ वाचण्यामध्ये तुझा वेळ घालवू नको, तू या सगळ्यामध्ये पडू नको. विचारसागर म्हणून डोक्यावर नुसतं नाचून घेऊ नको. ते थोडं पुढं काय आहे ते पहा, त्याच्या पुढचं काय तत्वज्ञान आहे ते थोडंसं जाण, वगैरे वगैरे गोष्टी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं याच्यापेक्षा एकच काम कर. देवाची चाडे आळवावे देवा, तत्वज्ञानाचा परामर्श घेण्यामध्ये पडू नको. या तत्वज्ञानाचे जे प्रमेय आहेत, जे परिष्कार आहेत, त्याचे जे सिद्धांत आहेत, याच्यामध्ये जाऊ नको. 6 शास्त्राचं तू जर चिंतन करू लागला तर अनेक शास्त्र, तर्को अप्रतिष्ठा, श्रुतियो विभिन्न, हे महाभारतानं लिहून ठेवलेलं आहे. याच्या नादाला लागू नको. त्यापेक्षा एकच काम कर. देवाचे चाडे आळवावे देवा. तू फक्त एकच काम कर. देवासाठी म्हणून देवाची भक्ती कर, दुसऱ्या वस्तूसाठी नाही. आहे का नाही? देवाची भक्ती कशासाठी करावी? देवासाठी करावी. आणि कण लगे माईक पदार्थ, महाभारतातली प्रसिद्ध गोष्ट आहे. एकडे देव एकटा उभा राहिलेला आणि देव सांगतो, हे पहा, मी एक देव आहे, तो एका बाजूला आहे आणि माझं हे सगळं असणारं वैभव एका बाजूला आहे. काय पाहिजे सांगा. मी आजपर्यंत असं म्हणतो, जे देवाला मागतात ते अर्जुन आहेत आणि जे देवाचं मागतात, षष्टी संबंध देवाचं मागतात, ते दुर्योधन आहेत. लक्षात ठेवा. मग माणसानं नेहमी देवाकडं देव मागावं. महाराजांनी त्याला उपदेश केला की अरे तू काही मागू नको, फक्त देवाकडं देव माग. देवाचे चाडे आळवावे देवा. आता हा प्रकार काय झालेला आहे तुम्हाला सांगतो. जो धरणेकरी होता ना, तो आपल्या विचाराचा होता.
तो म्हणला मी आलो कशासाठी, आणि महाराज सांगायला लागले काय, मी आलो कशासाठी, आणि महाराज सांगायला लागले 11 अभंगाची ही मालिका आहे. किती? 11 अभंग महाराजांनी सांगितले. पण तू सांगता सांगता जसं पाठ चालू आहे समजा, आणि पाठ चालू असल्यानंतर समोर बसलेला शिष्य वेगवेगळ्या प्रकारचे तर्कानुमान लावून प्रश्न विचारतो आहे. प्रश्न विचारू लागला की त्याचं मानस काय आहे ते कळतं. याला उत्तर हवं आहे का याला गुरुला अडवायचं आहे, कळतं का नाही? याला उत्तर पाहिजे आहे का याला नेमकं गुरुला अडवायचं. मी श्री गणेश देवाची, माऊलीची, गुरुजीची कृपा आहे की अगदी थोड्या कालामध्ये हे नातं खूप चांगल्या पद्धतीनं अनुभव. 2007-08 पासून मी हे सगळे ग्रंथ शिकवतो अनेक प्रकार. त्यानंतर शालेय जीवनामध्ये 12वीच्या वर्गामध्ये लेक्चर चालू होतं आणि उत्तरेकडचे असणारे वारे, थंड हवा आपल्याकडे येते, त्याला अडवण्याचं काम कोण करतं आहे? हिमालय पर्वत करतो. म्हणून थंडीची लाट थोडी आपल्या हिमालयामुळं थांबली जाते. जेवढी थंडी उत्तर भारताच्या म्हणजे आपल्या हिमालयाच्या पलीकडं असणाऱ्या चीन आदी देशात आहे ती इकडं नाही, ती अडवली जाते. एक जण उभा राहिला, ते म्हटलं काय अडवलं जातं? मी म्हटलं हवा अडवली जाते. म्हटलं हवा अडवली जाते ना, मग हिमालय संपल्यानंतर त्याच्यावरून येता येत नाही का? हिमालयाच्या वरून येता येत नाही का त्या हवेत? त्याला सांगितलं बाळ, खगोलशास्त्रामध्ये आपले हे जे काही वातावरणाचे स्तर आहेत त्या स्तरामध्ये एक शेवटचा ओझोनचा थर आहे आणि त्या ओझोनच्या थराच्या वर वायू राहत नसतो, आणि म्हणून आपल्याला गिर्यारोहक असतील कोणी असतील त्यांना हिमालयाच्या वर टेकड्या पार करायच्या असतील तर ऑक्सिजन घेऊन जावं लागतो, तिथं नाही हवा येत. म्हणजे कशासाठी प्रश्न विचारतो यावरून मी सांगतोय, तो अडवण्यासाठी आहे का उत्तर अपेक्षित आहे? तसं धरणे करायला महाराजांनी न सांगताच सगळंच त्यांना समजलं होतं की कशासाठी आला, आणि म्हणून धरणे करायचे प्रश्न बदलत गेले. महाराज म्हणले तू कशासाठी आलास माझ्याकडे? कीर्तनकार व्हायला, लोकांच्यात मान सन्मान मिळवायला, जो मी माझ्या अगोदरच पायाच्या खाली तळामध्ये तुडवलेला आहे त्याला ठीक आहे. दंभ मान हे आमच्यासाठी कुत्र्याची विष्ठा आहे. आम्ही त्या सन्मानामध्ये अपेक्षित राहिलेलो माणसं ठीक आहे. आज सगळीकडे जाऊ तिकडं काय पाहिजे? सन्मान, प्रतिष्ठा पाहिजे. लोकांनी आल्या आल्या जागा दिली पाहिजे, नमस्कार केला पाहिजे ठीक आहे. सगळ्यात जास्त राजकारणापेक्षा आपल्या संप्रदायामध्ये जास्त आहे. पायाच पडला नाही, नमस्कारच केला नाही, नावच घेतलं नाही ठीक आहे. आता ती शॉल देण्याची पद्धत आलेली आहे. शॉल देतात ना, शॉल देतात. तुम्ही मला सांगा, जी शॉल देतात ती अंगावर घेता येते का? हां नाही. बरं, रुमाल म्हणून वापरता येते का अंग पुसायला? मग तिनं काय करता येत नाही? काय करता येतं त्यानं? काय पण तरी दिली नाही म्हणून काय राग? कदाचित देणारा माणूसही तिथंच ठेवून जातो ती तिच्यातलं. पण लोक काय मान प्रतिष्ठा घेऊन बसले तुम्ही? याच्या पलीकडं निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त काम द्वंद्व हे विमुक्त. हे द्वंद्व आहे, या द्वंद्वातीत जायला शिकलं पाहिजे. जे हे द्वंद्वाधिक, आणि त्या धरणेकऱ्याचा स्वभाव महाराजांनी ओळखला की अरे बाबा याला ही अपेक्षा आहे म्हणून आलेला आहे. देव महाराजांनी उपदेश करायची मालिका थोडी थोडी बदलायला चालू केली. आज म्हणले तू हे जे करतो आहेस ना हे करू नको, तुला करायला काय पाहिजे? इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय हे का नाही. तू काय कर, तुझ्या इंद्रियांच्या वरती विजय मिळव, तुझी वासनेचा तू क्षय कर, तुझ्या मनाला तू बांधून ठेव, दुसरं काय करू नको तू, एवढं एकच काम कर. आता तुम्ही जुने पठडीतले लोक आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतो, आपली अशी इच्छा असते की गुरुकडं आपण गेलो की गुरुनी आपल्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे
आणि लगेच तत्वज्ञान अंगामध्ये संचारलं पाहिजे. तो इतका हुशार असतो, तो म्हणतो जर तत्वज्ञान संचार करणार नाही माझ्यामध्ये तर तुम्ही गुरुच नाही, आणि खरे गुरु असाल तर मला तत्वज्ञान द्या. आता त्या वासनेबद्दल मला त्या अनंत कालाच्या काळात हे सांगायचं नाही, मला मुख्य सिद्धांताचं सांगायचं. गुरु जवळ गेल्यानंतर मगाशी मी अधिकारी त्याची व्याख्या, त्याचं लक्षण सांगता सांगता थांबलो, ते मी तुम्हाला आता पूर्ण करून सांगतो. सद्गुरूंच्याकडं आपण गेल्यानंतर अपेक्षित भावना काय सांगितलेल्या आहेत. या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये ज्याने निष्काम कर्म आणि उपासना करून मल आणि विक्षेप या 2 दोषांचं निवारण केलेलं आहे आणि अज्ञानरूपी आवरणाच्या निवृत्त्यर्थ साधन चतुष्टय युक्त होऊन सद्गुरूंना जो शरण जातो तो शिष्य आहे, साधक आहे, जिज्ञासू आहे, मुमुक्ष आहे आणि अधिकारी आहे तत्वज्ञानाचा. अशी परिभाषा आहे. पहिल्या शब्दावरती येऊन थांबा. गुरुंनी करायचं काय काम आहे आणि आपण काय करायचं काम आहे. विभाग करा, विभाग करा. शास्त्र सांगतं अगोदर तुम्ही 2 घालवा, एक गुरु घालवतील. आपण गुरुकडं काय म्हणतो, तिन्हीही तुम्हीच घालवा, आणि तुम्ही तिन्ही घालवणार नसला तर तुम्हाला मी घालवून देईन. तुम्ही लक्षात आलं का काय भावना आहे. मल विक्षेप कुणाला घालवायचा आहे, ज्याचं त्याला घालवायचं आहे. तिथं दुसरा सहकारी कोणी नाही. आवरण घालवायला सहकारी आहे. ज्ञानोबराय म्हणतात ना, कैवल्य कणकाच्या दाना जो न करसी थोरासा. द्रष्ट्याच्या दर्शनात दृश्याचं दर्शन नव्हे, अमृतानुभवातले उभे ज्ञानोबराय म्हणतात द्रष्ट्याचं दर्शन करून देतात, दृश्याचं नाही. आपण दृश्याचं दर्शन करतो. ही त्रिपुटी आहे अविद्येच्या पोटामध्ये असणारी. श्री ज्ञानोबारांनी यस्य न अहंकृत भाव बुद्धिर यस्य न लिप्यते, ह्याचं इतकं सुंदर चिंतन केलेलं आहे. अविद्यारूपी असणारी गाभिनी त्रिपुटी मारली असे ती उभी आहे. सारांश त्याचा समोर येतो. अविद्येच्या पोटामध्ये त्रिपुटी होती. ती त्रिपुटी जैसी गाभिनी मारली. एखादं गाभण जनावर मेलं की त्याच्या आतमध्ये असणारं त्याचं पिल्लू जसं मरतं, तसं अविद्यारूपी असणाऱ्या त्या पशुच्या पोटामध्ये, त्या अज्ञानाच्या पोटामध्ये कर्ता कर्म क्रिया, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, भोगता भोग भोग्य अशा प्रकारची जी त्रिपुटी आहे ती संपून जाते. त्याला म्हणतात नाही कार्यासहित कारणाचा नाश. त्यालाच दुसरा शब्द आहे आत्यंतिक निवृत्ती. ही आत्यंतिक निवृत्ती आहे. पण तेही करण्याच्या पूर्वी आपल्याला 2 कामं करायला लागतात, मल आणि विक्षेप. तीच गोष्ट महाराजांनी सांगितली, तू इंद्रियांच्या वरती विजय मिळव, तुझ्या मनाचं अनुसंधान साध आणि तू आत्मनिष्ठ हो. ते पटना त्याला. तो म्हणतो मी कशासाठी आलतो, मला मुक्त व्हायचं होतं. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणूनी निराळे द्यावे हाती. तिथलाच अभंग आहे तो. तुला काय अभंग द्यायचं, काय मोक्ष द्यायचा नाही, देवाच्या हातात मोक्ष नाही. तो तुम्हाला सा काष्टा सा परागती करून कष्ट करून तुम्हाला आत्मसात करावा लागतो. तो देव नसतो देत, संत नसतात देत, ते तुला करावं लागतो प्रयत्नाने. हे एवढं सगळं सांगितलं, परंतु त्या धरणेकरानं करायचं ते काम केलं आहे की नाही. त्यानं काय काम केलं, देवाचे उचित, शेवटच्या अभंगातली मालिका, देवाचे उचित 11 अभंग टाकून या धरणेकरी गेला. किती अभंग, 11. देवाचे उचित, ते देवाला प्राप्त करून देणारे होते असे उचित असणारे 11 अभंग धरणेकरी टाकून गेला. महाराज म्हणतात मी काय करू, मी काय बोललेले लेकुरे वेडी वाव. हे त्याच्यानंतरचा अभंग. ही मालिका आहे. क्रम महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या खाली आलेल्या ओव्या, अथवा महाराजांच्या अभंगातले असणारे चरण, त्यातली शब्द आणि शब्दांची असणारी जागा ही एक निश्चित स्वरूपाची आहे. त्याचा जो क्रम आहे ना तो योग्य आहे. तर मला विस्तारित सांगण्याला वेळ नाही, पण शून्यचैव शोपाकेच पंडिता हा समदर्शना या श्लोकावरती ज्ञानोबरायांनी असं सुंदर रेखाटन केलेलं आहे. क्रमच लावलेला आहे. जो क्रम पहा, तुम्ही म्हणाल महाराज काय बोलते, जो क्रम देवाला साधला नाही तो क्रम ज्ञानोबरायांनी तिथं लावलेला आहे. पाहून घ्या तुम्ही त्याच्यात.
हे मी का सांगू लागलेलं आहे तर इथं हे एकादश अभंग तो धरणेकरी टाकून गेल्यानंतर माऊलीनं महाराजांनी माऊलींच्या समोर हात जोडले, म्हणले देवा बोलेले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. व तरी महाराजांच्या मनामध्ये स्फुरण आलं अरे वा की एवढं सगळं झालं ठीक आहे, पण या निमित्तानं श्री ज्ञानोबारायांचा निरोप तरी माझ्या कानावर आला. कुठून ना कुठून तर निरोप यावा का नाही? ठीक आहे, आवडत्या व्यक्तीचा निरोप यावा वाटतो आणि नावडत्या व्यक्तीचा निरोप नको वाटतो, है की नाही? हां, नको वाटतो. मग आवडती व्यक्ती यायची म्हणली तर कसा होता? मी असा प्रकार पाहिलेला आहे. मी कधी कधी कोल्हापूरला यायचं करून, म्हणजे आता येतो. काही अशी प्रेमाची लोक असते जे यायच्या अगोदर 2 तास थांबते येऊन. काही असे कामाचे लोक असते, मी म्हणतो प्रेमाचे नाही कामाचे, मी नावडते नाही म्हणलो, हा तुम्ही लक्षात घ्या, कामाचे. कोल्हापूरला काम भलतं काम आहे. मी तिकडं असं आवर्जून सांगत असतो, मुलाला घरात जर बसलेला असला तरी त्याला सहज म्हणतात ये जा चहा घेऊन जा, एवढा चहा देऊन ये. हे एवढंच वाक्य नसतं, त्याच्या पुढचं एक वाक्य असतं. आणि आता गेला ना येताना 2 पेंड्या घेऊन ये, रिकामं येऊ नको. तसं जे प्रेमाचे लोक आहेत ना ते 2 तास अगोदर येऊन उभारतात, आणि जे कामाचे लोक आहेत ते 2 तास मला थांबवतात. ते म्हणते भाऊ काय करू, दूधच भरायचं होतं, दूधच काढ. आणि आपल्याकडं सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सप्ताहाला या सर्वजण, आपेगावला या, चितेगावला, असं म्हणजे लोक म्हणतात दुधाचं काय करायचं. मी म्हटलं तुमच्याकडे किती आहेत म्हशी गाई? ते म्हणते 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत. मी म्हटलं तुम्ही 3, 4, 5ला सोडत नाही, माझ्याकडे गोशाळा आहे, 45-50 गाई आहेत, तेवढ्या सोडून मी आलो का नाही इकडं? हो, बहादर असे. ते म्हणते सगळे जे आहेत ते बिन दुधाचे आहेत म्हणून येते. आपल्या स्वामीजीचं किती मोठं काम आहे, गौरव आहे. कनेरी मठ म्हणजे कोल्हापूरचा शिरोपेच आहे, लक्षात ठेवा. हे आता बोलू नये, ते लोक म्हणतात की कोणाचं नाव घेऊनही चालत नाही सध्या कीर्तन असं. पण काही इथं सगळ्यांचं सांगेन मी, इथं जुनं स्थान होतं जे परमपूज्य तीर्थरूप ताळाशेखर महाराज, जुनं स्थान आहे. ती आपल्या कोल्हापूरची गरिमा आहे. त्यानंतर पूज्य श्री तीर्थरूप डॉक्टर महाराज आहेत, देशमुख महाराज. हे मोठे माणसं आहेत ना. मोठे माणसाचं मोठेपण आपल्याला कळत नाही, ही त्यांची चुकी नाही, आपली संकुचित वृत्ती आहे. आपल्या संकुचित वृत्तीमुळं आपल्याला ते मोठे आहेत हे कळत नाही. असो, त्या धरणेकरांनी ते अभंग टाकले महाराजांना, त्यांनी टाकले ठीक आहे, पण माझं काम आहे की त्या निमित्तानं आवड माझी, जिथं माझं प्रेम बांधलं गेलेलं आहे, माझं गुरुस्थान जिथं बांधलं गेलं ते ज्ञानोबा आहेत, आणि त्या निमित्तानं मला त्यांचं वर्णन करायला मिळत आहे, तर मग का करू नये? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज. गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा ज्ञानदेव ऐसे
म्हणती आहे का नाही. श्री ज्ञानोबा वस्तुनिष्ठ स्वरूपाचं भावनिक वर्णन कोणतं आहे. मगाशी जे म्हटलं ना, ज्ञानाबाई माझी अनाथ, हे भावनिक वर्णन आहे. वस्तुनिष्ठ श्री ज्ञानोबरायांचं ज्ञान समजलेलं आहे. ज्ञानोबरायांचं असणारं त्या व्यक्तिमत्वाची श्रेष्ठता कळालेली आहे आणि ती प्राप्त करून महाराजांनी वर्णन केलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, तुम्ही गुरु आहात, तुम्ही महाराव आहात, आहे की नाही. ज्ञानोबरायांच्या इतकं प्रेमदायी वर्णन आहे. आणि मला असं वाटतं की श्री ज्ञानोबरायांचा ही ज्ञानाची जी मीमांसा आहे, ही मीमांसा माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने सांगितल्यावर पूर्ण होईल असं नाही. पण तरीही देखील महाराजांच्या माऊलीच्या जीवनातल्या ज्या मुख्य प्रामुख्याने असणाऱ्या ज्ञानाच्या भूमिका सांगतो तुम्हाला. त्या भूमिका सांगितल्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांची श्रेष्ठता आणि त्यांचं मोठेपण कसं आहे. पहिला भाग आहे श्री ज्ञानोबराय हे अवताराला आले व अवताराला येण्याच्या पाठीमागचे जे मुख्य कारणं आहेत की नाही, वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुलाचारण, असं म्हणले ना, भक्तिभाव, धर्म, कुलाचार वाढावा, असं सगळं तिथं म्हणलेलं आहे. पण हे म्हणत असताना महाराजांनी ज्ञान ही भूमिका तिथं घेतली नाही, त्यामध्ये घेतली नाही. परंतु भक्ती, सुख हे सगळं वाढावया, धर्म हे सगळं वाढण्यासाठी त्याचं मुख्य स्थान काय असेल तर ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान आलं की त्याच्या समवेत धर्म येतो, त्याच्या समवेत ज्ञानोत्तर असणारी भक्ती ही तिथं उपस्थित राहते. आणि म्हणून श्री ज्ञानोबरायांच्या ज्ञान भूमिकेचं वर्णन महाराजांनी अनुभवलं. काय आहे, एक 4-5 अवच्छेदे किंवा त्याचे महत्त्वाचे विशेष पैलू भाग आहेत ते सांगतो. पहिला भाग असा आहे, हे ज्ञान पूर्वीपासून आलं होतं असं भगवंतानी इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमवे विवस्वा मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे प्रवीत एवं परंपरा प्राप्त इमं राजश्रय स काले नेह महता योग नष्ट परंतपहा कालाच्या ओघामध्ये हा योग नष्ट झाला, हे ज्ञान नष्ट झालं. हे की नाही, त्याचं कारण झालं जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू. ज्ञानाचा आत्मबोधाचा आव्हाटल्या असता बुद्धी विषय सुखाचे परमावधी जीव तैसा उपाधी आवडी लोका. ज्या लोकांना ही जीवत्व भावाची अविद्याकृत असणारी जीवत्व भाव आवडू लागला आणि लोकल त्या कार्याने हा ज्ञानाचा योग असणार, ज्ञानाची मीमांसा लोपली गेली असं तिथं म्हटलेलं आहे. महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये हे सांगितलं, अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी मने साधने. साधनं म्हणजे ही भक्ती साधनं, नाम संकीर्तनाची साधनं, देवाच्या प्राप्तीची साधनं बुडवण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर मला असं वाटतं नाश केला शब्दज्ञानाने. आहे की नाही, एखादा माणूस चांगला बोलू लागला, चांगला कीर्तन करू लागला की लोक त्याच्या मागे धावतात, गुरु 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 गुरु. आहे की नाही, काय चांगलं विवेचन करतात, काय अभंग सोडवतात, काही ग्रंथांची मीमांसा करतात वगैरे वगैरे. पण तो साधू संतांनी त्याला गुरु मानलेला नाही. हा आहे त्या आचार्यामध्ये शब्दज्ञानेच्या निष्णात
तो शब्दज्ञानानं निष्णात असला पाहिजे, शब्दज्ञाने पारंगतू असं जसं म्हटलं असलं पाहिजे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, असा असणं तो गरजेचं आहे. परंतु शब्दज्ञानानं सगळं काम होतं असं नाही, असं नाही आहे. कारण अनुभूतीमध्ये दोन प्रकारच्या अनुभूती आहेत. एक परोक्ष अनुभूती आहे आणि एक अपरोक्ष अनुभूती आहे. अपरोक्ष एकच आहे का दृढ अपरोक्ष अनुभूती पुन्हा आहे? अदृढ अपरोक्षती नाही चालत, त्याच्या पुढचा भाग आहे दृढ अपरोक्षती. तो दृढ अपरोक्षतीचा भाग शब्दज्ञानात येत नाही, लक्षात घ्या. तो शब्दज्ञानात येत नाही आणि म्हणून अनेकांनी त्या शब्दज्ञानाला तिरस्कृत केलेला आहे. अनेक ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात आणि भगवत्पाद पूज्य जगद्गुरु श्री शंकराचार्य देखील विवेक चूडामणीमध्ये म्हणतात वाघ वैकरे शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम विदुषम विदुषम तद्वत भुक्ते नतु मुक्ते पै तोंड भरे का विचारा आणि अंतरी विषय असे थारा तर नातडू हे धनुर्धरा त्रिशुद्धी, हे ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. आणि म्हणून शब्दज्ञानानं कितीही पारंगत झाला तर त्याचं इथं काम नाही. इथं पराप्रमय प्रमदा विलासिया, परा स्वरूपाचा असणारा जो ब्रह्मानुभूतीचा आत्मानुभूतीचा पूर्ण स्थितीचा असणारा जो अनुभव आहे, तो अनुभव ज्यांना प्राप्त झालेला आहे तेच या ठिकाणी गुरु आचार्य स्थानाला योग्य आहेत. आणि म्हणून सगळ्यात मोठं आपल्या तत्वज्ञानाचा साधनांचा नाश कोणी केला तर तो शब्दज्ञानाने केलेला आहे. ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये सांगताना त्यांनी ही गोष्ट आधी सांगितलेली आहे, अव्हाटल्या अस्ताबुद्धी. हे जे लोपलेलं ज्ञान होतं, हे लोपलेली जी साधन मीमांसा होती, ती साधन मीमांसा श्री ज्ञानोबरायांनी काय केलेली आहे, उघड केलेली आहे. लोपले ज्ञान ही तर नेणते अवतार पांडुरंग आणि म्हणून नाव ठेवले म्हणून, आहे का नाही? म्हणून तुम्हा ज्ञानदेव ऐसे म्हणते. म्हणून यासाठी ज्ञानदेवांच्या नावाचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य आहे? नाथांनी सांगितलेले. ते म्हणतात तुम्ही नुसतं म्हणत राहा ज्ञानदेव 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 चतुराक्षरी जप ज्ञानदेव 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 श्री ज्ञानोबा श्री तुकोबा एवढं म्हटल्यानंतर काय देतात? ते ज्ञान देतात, आहे की नाही? ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर तो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो, आहे की नाही? माऊलींच्या नावाची श्रेष्ठता. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, हे त्यांचं वर्णन आहे. कैवल्याचा पुतळा प्रकटना ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जोका चिंतकाचा चिंतामणी, हे त्यांचं वर्णन आहे.
आहे ज्ञानोबारायांचा. नुसतं त्यांना का ज्ञानदेव म्हणते त्यातला हा एक भाग आहे की इतक्या वर्ष जगद्गुरू भगवत्पादपूज्य शंकराचार्यांपासून मिळालेलं तत्वज्ञान कालामध्ये लोपलं होतं. त्याला प्रगट करण्याचं काम, लोपलेलं ज्ञान प्रगट करण्याचं काम कुणी केलेलं आहे? श्री ज्ञानोबारायांनी. ही पहिली मीमांसा आहे. दुसरी मीमांसा आहे. दुसरी मीमांसा अशी आहे की हे तत्वज्ञान एका भाषेपुरतंच मर्यादित होतं. कशापुरतं मर्यादित होतं? तुमच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला हे का नाही? असा ते ट्रेस असतो. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसी मराठी गीता. फक्त आणि फक्त ज्यांना संस्कृत कळतं आहे त्यांनाच तत्वज्ञान कळेल, दुसरं कोणाला कळणार नाही. म्हणजे हे तत्वज्ञान सर्वांच्या हिताचं होतं, परंतु ते तत्वज्ञान संस्कृत भाषेच्या चौकटीमध्ये बांधलं गेलं होतं. चौकटीमध्ये. म्हणून ज्ञानोबारायांनी म्हणले माझा मराठाची बोल कौतुके अमृतात हे पैजा ऐसे अक्षर रसिके मेळवीन. याच्याही पेक्षा श्री ज्ञानोबारायांचे इथं थोडा अभिमान जागृत होतो. विनम्रतापूर्ण असणारी ओवी सांगतो ज्ञानोबारायांचा. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा. कुठल्या विद्येचा? ब्रह्मविद्येचा. आहे की नाही? राजविद्येचा, अध्यात्मविद्येचा. याची नावं आहेत नाही? ब्रह्मविद्या, राजविद्या, अध्यात्मविद्या, आत्मविद्या. आणखीन कोणतं नाव आहे? 4 नावं आहेत. नाही बरं, हे असे नावं ठेवलेले आहेत आपण. शास्त्र सांगते ते नावं. तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे मी. आता विसरलं तर ते माझं काम नाही आहे. शिकवलेलं आहे तुम्हाला. अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या, आता सांगितले राजविद्या 3, आणखीन 4. गुरुरित्या खया लोके साक्षात विद्या ही शंकरी विद्या. शंकर होते इथे शंकरापासून ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. गुरु भगवान शिवशंकरापासून सुरू झाले ना. शंकरी विद्या अशा 4 प्रकारचं त्याला नावं दिलेले, प्रत्येकाचं वेगळं. अध्यात्मविद्या का? अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. तत्वज्ञानाचं दर्शन, तत्वज्ञानाचं दर्शन करणारे. काय म्हणलेलं आहे तिला? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जयादिसे ज्ञान असतं ते वाचोनी आणे जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. या विद्येला सोडून इतर ज्ञानाची जर तुम्ही चिकित्सा करत असाल तर आम्ही त्याला अज्ञान असं संबोधत आहे. ते ज्ञान नाही, इथं एकच ज्ञान. परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. जया ज्ञान असतं. परमात्मा वस्तू एक असे ते दिसे तया नाव अध्यात्म ज्ञान गा. त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणायचं आहे. ज्यानं प्रत्यक्ष आपण म्हणतो करतळी आवळा तैसारी तसा त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही, भ्रम नाही, काही नाही, असं असणारं ज्ञान. हे ज्ञान ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लोपलं होतं ते, परंतु संस्कृत भाषेच्या चौकटीमध्ये होतं, उघडलं. ओवीचं वैशिष्ट्य आहे ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कुठं? मराठीचे नगरी. मराठी भाषेमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे. पुढं काय म्हणले? घेणे देणे सुखचिवरी होऊ द्या. या जगा घेणे देणे सुखचिवरी होऊ दे. घेणाराही सुखी होऊ दे, देणाराही. असं कुठलं आहे? ह्या ओवीचं हे मर्म आहे. लक्षात ठेवा, मर्म आहे. अथवा याच्यातला असणारा सगळ्यात मोठा भाव आहे. घेणाराही सुखी होऊ दे आणि देणाराही. मी आता प्रश्न करतो. देणारा गुरु आहे आणि घेणारा शिष्य आहे. गुरु ही सुखाला पावतो आणि शिष्यही. असं जर होत नसेल तर हे दोघेही गुरु शिष्य नाहीत असं समजायचं. लक्षात आलं का? दोघे पण जर सुखी होत नसतील तर हे गुरु शिष्य या नात्यातले नाही. अहो, ज्ञान प्रदान करण्याची गोष्ट असते. आता मुलांना शिकवत असताना पायऱ्या आहेत. हो, पायऱ्या आहेत. 1ली, 2री, 3री. हे ज्यावेळी माझ्या समोर होते माझ्या मनात डोक्यात सारखं असं यायचं, हे कोल्हापूरची पोरं आहेत. हे कुठले आहेत? हे कधी भूर करून उडून जातील सांगता येत नाही. यांच्या पालकांच्या डोक्यात काय शिरल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत यांना तत्वज्ञान सांगू. पण ते तत्वज्ञान डोक्यावरून जायचं
आणि आत्ता आलो कीर्तन सगोरला, ही सगळे पोरं म्हणते भाऊ आता आमची इच्छा अजूनही अपुरी राहिली. काय राहिली? इच्छा आमची थोडी अजून काय राहिलेली आहे, अपुरी राहिली. ज्यावेळी तुम्ही हा भाव व्यक्त करता ना, संकुचित भाव, त्यावेळी मला खूप दुःख होतं की मी कुठं कमी पडलो, मी त्या स्थानावरती उभारू. मी आता येता येता ओंकार महाराज सूर्यवंशी त्याला तेच सांगितलं, मला काय भीती वाटते. बरं ना, शिष्याचा सर्वतोपरी सांभाळ गुरु करत असतात, एवढं लक्षात ठेवा. हा, समर्थाच्या सेवका वक्रदृष्टी पाहे ऐसा जगी कोण आहे. जो गुरुचा शिष्य म्हणून जो सेवा करतो, जसं ज्ञानोबा सांगितलं, माझी तनु आणि प्राण या दोन्ही लेऊ श्री गुरुचरण करू, भोग मोक्ष निंबलन पाहता, किंवा ये शरीरेची माती मिळविन तेचे क्षिती, जे तर श्रीचरण उभे ठाती. या शरीराची माती गुरूंच्या चरणावरती ओवाळून टाकण्यासाठी जो तयार होतो ना, गुरु त्याचा सर्वतोपरी काय करतात, सांभाळतात. त्याच्यावरती काळाची दृष्टी पडू देत नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या प्रतिकूल स्थितीची दृष्टी पाडू देत नाहीत. इतकं गुरूंचं सामर्थ्य असतं, एवढं सामर्थ्य असतं. आणि ते इथं ज्ञानोबा बाबतीमध्ये पाहायला मिळतं अनेक गोष्टीत. मग सांगतो, समर्थांच्या जीवनामध्ये घडलेली एक घटना आहे. समर्थांचा एक सेवक शिष्य त्यांना मधुकरी मागायला पाठवायचे ते, हे का नाही. भिक्षाम देही कृपा अवलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी, असं म्हणून भिक्षा मागायची. त्यांना सांगितलं होतं, तुम्ही काय करा, तुम्ही एक एक मनाचा श्लोक म्हणा, एक एक दासबोधातला श्लोक म्हणा, असं सांगितलं होतं. एका शिष्यावरती हा श्लोक आला, समर्थाच्या सेवका वक्रदृष्टी पाहे ऐसा जगी कोण आहे. तो ज्याच्या दारात उभारला होता तो म्हटला, मधुकरी मागायला आला की धमकवायला आला मला. मधुकरी मागतोय आणि तो मागतोय मधुकरी आणि धमकवतो मला. ते म्हटलं, तुला एवढा अभिमान आहे, जा तुला काळ खाईल म्हणले, रात्री 12 वाजता येईल. बिचारा घाबरत परत आला. समर्थाला सगळी कथा सांगितली, असं असं घडलं, गुरुदेव काय करू. ते म्हणले, 12 वाजता येणार आहेत ना, आता कशाला टेन्शन घेतो, माणसासारखं राहा ना. माणसाला मृत्यू येणार आहे, पण तो काय चिंता करतो का? नाही करत. तर तू चिंता करू नको, 12 वाजता बघू. नाही गुरुदेव, मला काय करायचं सांगा, मला भीती वाटते. म्हणजे काय करू नको, फक्त मी जिथं झोपतो त्या घोंगडीच्या शेजारी झोप, काळ आला की माझ्यापाशी येऊन बैस, काही करू नको. 12 वाजले, काळ आला. 12 नाही तर 9 वाजले म्हणे, काळ आला. आणि मग त्याच्या लक्षात आलं काळ आलेला आहे. झोप लागली नाही त्या बिचाऱ्याला, काळ येणार आहे म्हटल्यानंतर. काळ दिसतो, अकराळ विक्राळ रूप घेऊन आलेला काळाला पाहिलं, भीती वाटली मनामध्ये. पण गुरूंच्या वरती अत्यंत एक विश्वास होता, निष्ठा होता. फक्त काय केलं नाही, गुरु जिथं बसले होते त्या घोंगडीला हात लावला. जसा काळ आला होता तसा घोंगडीला हात लावल्यानंतर काळ मागं सरला. त्याच्या लक्षात आलं की या घोंगडीत काहीतरी जादू आहे. काळ मागं सरतो, सर धड 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 धुड 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 धुड, पळी सुटला कळी काळ, तो मागं जायला लागला. लक्षात आलं. परत काळ जवळ आला, त्याने घोंगडीवरती हात ठेवला. परत मागं 2-3 वेळा घडलं. काळाची काही वेळ असते तेवढी गेली, तो निघून गेला. सकाळ झाली, पहाट झाली आणि गुरुदेव म्हणले, अरे का जिवंत आहेस तू? तर काळ आला नाही का? ते म्हणजे आला होता. आलं. मग काय झालं? ते तुमच्या घोंगडीनं कमाल केली म्हणजे. ठीक आहे, आता कमाल झालेलीच आहे ना, तर एक काम कर, ज्याच्या दारात म्हटला होता त्याच्या दारात परत जाऊन म्हण, समर्थाच्या सेवका वक्रदृष्टी पाहायचा जग. तो म्हटला, एकदा झाली परीक्षा, आता देवा कशाला आणखीन कशाला, आता बस झालं ना. आता गुरु असतात आहे की नाही. ते म्हणले, जा तू. ते म्हटला, मी जातो गुरुदेवा, पण घोंगडी तरी द्या. तसे आमची पोरं घाबरते. मी त्यांना सांगितले, तुम्ही काही काळजी करू नका, मी जरी तिकडं असलो तरी माझं कमांड आहे इकडे. तुम्ही कुठल्या गोष्टीची, फक्त सदाचार संपन्न नीतिमान जीवन चालवा, तुम्हाला कोणाची भीती नाही. मी माझ्या आजीचं वाक्य सांगतो, ती अशी नेहमी म्हणा, आपल्या मार्गानं आपण चाललो ना, आपल्या मार्गात कोणी येत नसतं. आपण दुसऱ्याच्या मार्गात गेलो की मग दुसरे आपल्या मार्गात येतात. आपण आपला सदाचार नीती संपन्न मार्ग सोडला नाही तर आपल्याला धक्का लावायची देवाला देखील धाडस होणार, देव देखील येणार नाही. असो, इथं ही एवढी सामर्थ्यता सांगितली
की संस्कृत भाषेमध्ये अडकलेलं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी प्रगट केलं आणि काय सांगितलं घेणे देणे सुखचवरी होऊ द्या. हे हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग सांगतो. तिसरा भाग असा आहे, हे ज्ञान इति गुह्यतमं शास्त्र किंवा इदम तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूय, गुह्य स्वरूपाचं तत्वज्ञान आहे. 11व्या अध्यायामध्ये मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहयम विगतो मम. माझा मोह निघून गेला. अर्जुनानं कच्ची पावती दिलेली आहे 11व्या अध्यायामध्ये, कच्ची पावती की माझा मोह थोडा निघून मोहयम विगतो मम. पण तिथं असं म्हणलेलं आहे मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम. हृदयाच्या परीवरी रोवले होते कृपणाचे परी, शब्द ब्रह्मासही चोरी जयाने केली ना तरी हे गूढ. अर्जुना पुढती सांगितलेलं हे तो गूढ तत्वज्ञान आहे. मुडावणी बीज काढले मग निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुर गेले म्हणून काय, हे सगळं वर्णन 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे ना. तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले तूच. अंतःकरणीचे गुज जीवाचे, हे जीवाच्याही आतमध्ये असणारं तत्वज्ञान मी तुला सांगतो आहे. हे गुह्य स्वरूपाचं आहे. आणि हे गुह्य स्वरूपाचं तत्वज्ञान पूर्वकालामध्ये, लक्षात घ्या, पूर्वकालामध्ये गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये अडकलं होतं. कशामध्ये अडकलं होतं? गुरु आणि शिष्य. एक गुरु एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहार, तो मत प्राप्ती का रो भजावया लागे. श्री आदिनाथांनी क्षीरसागरी 18व्या अध्यायातली ओवी, शक्तीचे कर्ण कुहरी नेनोके श्री त्रिपुरारी सांगितले. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेनोके श्री त्रिपुरारी सांगितले. हे का नाही, शक्तीला सांगितलं कर्ण, त्याच्या काळामध्ये ते मंत्र दिलेत. आपल्याला तो इतिहास माहीत आहे. भगवान श्री महादेवांनी शक्तीला सांगितलं, शक्तीनं ऐकलं नाही ते मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवासार. आता मी महाराज एक प्रश्न विचारतो. इथपर्यंत ज्ञानदेवासार चोजविले सांगितलं का नाही? ज्ञानदेवासार चोजविले असं सांगितलं. मग पुढं का सांगितलं नाही? पुढं का सांगितलं? ज्ञानदेवासार चोजविले सांगितलं, परंतु ज्ञानदेवाच्या नंतर का सांगितलं नाही? याचं उत्तर आहे, ज्ञानदेवांपर्यंत एकालाच सांगितलं, पण ज्ञानदेवाने जगाला सांगितलं. परिणाम कुणाकोणाचं नाव घेणार? प्रगट गुह्य भोले ज्ञानेश्वरी मी का सांगतो आहे याची एक फलश्रुती सांगितलेली आहे. अथवा ज्ञानोबरायांनी जेवढे ग्रंथ लिहिले त्या सगळ्या ग्रंथाची फलश्रुती तुम्ही अनुभवा. श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात, तैसा वागविलास विस्तारू गीतार्थीसी विश्व, आनंदाचे आवारू मांडू जगा. सगळ्या जगाला आम्ही आनंदाचा आवार म्हणतो. जगाला विश्वाचा विचार करता येते की नाही? आता विश्वात्मके दे मग काय म्हणते, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन सगळ्या जगाला दिलं हो, आपल्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही, आपल्यापुरतं नाही. आणि म्हणून गुरु शिष्य अशी एक परंपरा होती, त्याला फाटा दिला आणि ज्ञानोबरांनी जगाला तत्वज्ञान सांगितलं. ही तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट आहे, ही ऐकण्याच्या अगोदर थोडंसं स्वतःला सांभाळा, मग सांगेन. कारण तुम्हाला असं वाटेल महाराज असं का बोलतात. थोडंसं याच्यावरती साशंकता आहे, म्हणजे सिद्धांतावरती साशंकता नाही, आपल्या वागण्यावरती साशंकता आहे. विठोबा
जी अशी संवेदनशील आहे की ज्ञानोबरायांच्यापर्यंत हे संपूर्ण तत्वज्ञान एका वर्ण चौकटीमध्ये अडकलं होतं. कशामध्ये? श्री ज्ञानोबरायांचं स्वतः बोलणं आहे. ज्ञानोबराय आस्तिक आहेत. ज्ञानोबराय काय म्हणतात? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. अहो अहितापासून काढती हित देवी. ज्ञानोबरायांनी शास्त्राचं असं तंतोतंत पालन केलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांग. ज्ञानोबरायांना वाळीत टाकलं. ज्ञानोबरायांच्या माता पित्यांना विठ्ठलपंत रुक्मिणी आई यांनाही वाळीत टाकलं. शास्त्राला कधी दोष दिला का हो यांनी? शास्त्राला कधी दोष दिला? उलट शास्त्राची वाहवा केलेली आहे त्यांनी प्रत्येक जागी. आणि म्हणून श्री ज्ञानोबराय आस्तिक आहेत, परंतु त्यांनी एक धारिष्ट दाखवलेला आहे. वेदाला मानतो तो कोण आहे? आस्तिक. आणि जो मानत नाही तो नास्तिक आहे. पण ज्ञानोबराय काय म्हणतात? धारिष्ट. त्यांची शक्ती कशात आहे? ज्ञानोबराय म्हणतात, अहो वेद असा जरी असला तर तो कृतघ्नच आहे. कसा आहे तो? काय म्हणलं? वेद संपन्न होय ठाई, परंतु कृपण ऐसा आन नाही. ही ओवी ऐका. वेद संपन्न होय ठाई, पण कृपण ऐसा आन नाही. जो कानी लागला ती ही वर्णाच्याची. आहे का नाही? ही ओवी आहे की हे वेदाचं तत्वज्ञान फक्त आणि फक्त 3 वर्णांनाच, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्रांना बाजूला सोडून दिलं. ज्ञानोबरायांनी पुढं स्त्रींचं पण वर्णन केलेलं आहे. स्त्रियाधिकांनाही देखील बाजूला टाकलं त्या वेदात. लक्षात घ्या. वर्णमालिकेची चौकट इतकी घट्ट झालेली आहे, इतकी घट्ट. थोडंसं बोलेल संविधानाच्या संबंधानं. संविधानानं आपल्या राज्यघटनेनं जाती मोडून काढली का जाती घट्ट केली हो? आणि आता सध्या विचार करा, आपण जाती घट्ट करतो आहे का जाती सोडून देतो आहे? सगळ्यांचं वागणं कसं आहे? काय म्हणतात? अजूनही 18 पगड जाती, 12 बलुतेदार समाजातून संपलेत का? संपलेले नाही आहेत. मला सांगा, ज्ञानोबरायांना जाती वर्ण मान्य होते का? यातायाती धर्म प्रमाण संत नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा. ह्या विष्णुदासाला धर्मच नाही आहे. भले का कुंभाराच्या घरामध्ये गोरोबा काकांचा फोटो असेल, भले का न्हाव्याच्या एखाद्या दुकानामध्ये सेना न्हाव्याचा असेल, चोखा महाराजांचं तसंच, सगळ्या जातीच्या धर्माचं घ्या. समाजाने त्यांना मर्यादित केले, परंतु त्यांचं जीवन मर्यादित नाही आहे. अयम निजहा परोवेत्ती गणनाम लघुचेतसाम उदारात चरितानंतु वसुधैव कुटुंबकम. हे विश्वचे माझे घर ऐसे मते, किंवा हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा. मी का सांगतो आहे की वेद कृपण ठरवला ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात कारण तो 3च वर्णांना प्राप्त झालं हे ज्ञान, परंतु या 3ही वर्णाच्या पलीकडे जाऊन 4थ्या शूद्र वर्णाला आणि स्त्रियाधिकांना अतिसामान्यांना ज्ञान देण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते खरे ज्ञानी आहेत. परवाची गोष्ट आहे, आता श्री ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा झाला. श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी माऊलींची जन्मभूमी. शेवटच्या दिवसाचा दीपोत्सवाचा कार्यक्रम होता. सगळे आपले मुलं पारायणला बसलेले, सगळे पारायण वाचक सगळे लाईनमध्ये बसले होते. मी मुद्दाम सांगितलं होतं सर्वांनी तुपाचे दिवे आणा आणि येताना प्रत्येकाने 5 दिवे आणा. आपल्या घरात तर दिवा लावायचाच हो, पण दुसऱ्याच्या घरातही लावायचा आपल्याला, म्हणून येताना 5 दिवे घेऊन या. प्रत्येकाने आणले. हजारो लोक समाज होता. एक देऊन 5-10 हजार लोक होते, त्यांना ते वाटले. पण एक गोष्ट माझ्या डोळ्यात राहिली. इकडं भक्त धर्मपंतांचं मंदिर आहे, त्या ओटा आहे. मी व्यासपीठाच्या शेजारी उभारून मंत्र घोष करत होतो आणि इकडं पाहिलं तर एक 2-3 मुली आणि एक 2-4 मुले त्या भक्त धर्मपंच्या ओट्यावरती बसले होते बाजूला. बाकी सगळे सहभागी आणि ते तिथं बसले होते. मी थोडं माईक बाजूला ठेवला आणि मी त्यांच्यापाशी गेलो. तुम्ही आपेगावात राहिलेले म्हणून सांग. त्यांच्यापाशी गेलो. मी म्हणलो, अरे सगळे मुलं बसले, तुम्हाला जागा आहे, दिवा पाहिजे, दिवे शिल्लक आहेत, तुम्ही बसा, घ्या दिवे, बसा.
ती म्हणली ती 3 वर्षात 3रीच्या वर्गात असेल मला वाटतं, 3रीच्या वर्गात, 2री 3रीच्या. मी परत दुसऱ्या दिवशी बोलून घेतलं, विशेष सांगतो काय केलं पाहिजे आपण. ती म्हणली भाऊ आम्हाला चालत नाही. काय म्हणली ती? 3रीच्या वर्गात असणारी मुलगी म्हणली आम्हाला चालत नाही. मी म्हणलो का? ते म्हणले आम्ही या जातीचे नाही. काय म्हणले? आम्ही मी म्हणतो 3रीच्या वर्गात असणाऱ्या मुलीला वर्ण कुणी शिकवला, जात कुणी शिकवली? जन्माला आल्यानंतर आपल्या दाखल्यावरती TC वरती येतं असं असं, जन्माच्या वेळी शिक्का मारून देतं आपलं हे या जातीचं. मला इतकं वाईट वाटलं, जिला अजून आपल्या आई बाबा कळेनात तिला जात कळू लागली. आणि कुणामुळं कळू लागले? माझ्या मनाला पश्चाताप झाला, इतका पश्चाताप झाला की ज्ञानोबारांच्या समोर बोलती ही पोरगी, ज्ञानोबारांच्या समोर. ज्या ज्ञानोबारांना आयुष्यभर खंत काढली या गोष्टीबद्दल, संन्यासाची पोरं संन्यासाची. आता ही उपेक्षित आहेत. काराची पोरगी होती, तिथं कार समज आहे ना, काराची पोरी होती. मी काय केलं सोनं हे कुरणे, दुसऱ्या दिवशी काल्याचा प्रसाद होता, काल्याचा प्रसाद. मी दहीहंडीचं कीर्तन केलं, तुम्ही पाहिलं तर. दहीहंडीचं कीर्तन केल्यानंतर मी मुद्दाम आमचे जे सचिव आहेत त्यांना सांगितलं होतं ही जी मुलं आहेत त्यांना नवीन कपडे ड्रेस वगैरे घ्या आणि तिथं आणा. काला झाला, शिंके लाविले दोरी, कंठी धरला, कृष्णमुनी अभंग मांडला. त्या 2 मुलांच्या हातामध्ये एक छोटे आपल्या पकवाजाचे हातोडे दिले आणि त्यांच्या हातानं दहीहंडी फोडली, त्यांच्या हातात. हे तुम्ही टाळ्या वाजवाव्या म्हणून सांगितलं नाही, मी हे यासाठी सांगतो आहे की ही जातीपातीची वर्णाची वर्ण अभिमानाची असणारी ही दहीहंडी गावोगावी फुटली पाहिजे. तर खरे तुम्ही संतांचे अनुयायी आहात, नाहीतर नाही. अजूनही त्याच्यात अडकलेलं आहे, लक्षात घ्या. हे ज्ञानोबारायांनी केलेलं आहे आणि जे ज्ञानोबारायांनी केलेलं आहे ते आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मी एवढंच सांगेन, थांबेन. श्री ज्ञानोबारायांनी, शहाजी महाराज कुठं आहे? माझी अशी अभिनिवेशता आहे, माझा अभिमान आहे आणि मी तो नेहमी सांगतो की ज्ञानोबारायांनी आमचा हात धरलेला आहे. कोणी धरलेला आहे? ज्ञानोबाराय. आणि ते कुठंपर्यंत बरोबर येणार आहेत? मोक्ष मार्गीचा. माता पिता बंधू बहिणी कोणी नव्हते, हे सगळं झालं. धनानी भूमोपशवश्य गोष्टी भार्याग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. तिथं एक जीव आहे ना, त्या एका जीवानं ज्ञानोबारायांचा हात धरला तर ज्ञानोबाराय त्याच्याबरोबर मोक्षापर्यंत येतात असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. आपला हात श्री ज्ञानोबारायांनी धरलेला आहे. आता एकच गोष्ट आपल्याला करणं आहे, अथवा भगवान श्री गणेश देवतेच्या समोर साधू संतांकडे मागणं आहे की हे देवा, हे श्री गणेश देवता, हे श्री ज्ञानोबाराय, पांडुरंगा, आमचा हात आता ज्ञानोबारायांनी धरलेला आहे. फक्त आमची बुद्धी आता, आमचा हात दुसऱ्याकडे द्यायसाठी होऊ नये एवढी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वर
कमी झालं का